हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन। आज आपण मुगाच्या डाळीचं धिरडं करणार आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य, ही मूग डाळ आहे, ही रात्रभर भिजवलेली आहे। आणि आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर, लसूण, आलं, हिरवी मिरची आणि कांदा हे ह्या भांड्यामध्ये टाकून आपण डाळीसोबत त्याला ग्राइंड करून घेणार आहे। आणि वरून थोडंसं आपण चीज टाकणार आहे जेव्हा आपण तयार करू तेव्हा। तर आता हे मी आधी वाटून घेते, मिक्सरमध्ये याला ग्राइंड करून घेते। आता हे मी मिक्सरच्या भांड्यातून हे काढून घेतलेलं आहे। हे बघा, हे आपण आता हे जे वाटण केलेलं मुगाच्या डाळीत घालून, तर हे असं याचं पीठ तयार झालं आहे। थोडंसं मी पाणी टाकलं ह्याच्यामध्ये। आता ह्याच्यात थोडासा गरम मसाला घालूया। थोडासा गरम मसाला घातला, थोडीशी हळद टाकूया, त्यानंतर थोडंसं मीठ चवीपुरतं, मीठ टाकलं। आता जर तुम्हाला लाल तिखट टाकायचं असेल तर टाकू शकता। मी आता ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे, त्यामुळे मी आता लाल तिखट नाही टाकणार आहे। तर आता हे आपलं बॅटर व्यवस्थित झालेलं आहे, धिरड्यांसाठी बॅटर तयार आहे। आता आपण तवा तापत ठेवला आहे। तर आता आपण पुढची कृती करूया। आता आपला तवा तापलेला आहे, थोडंसं तेल टाकते याच्यावर, अगदी थोडंसं टाकलं आणि ह्याला पुसून घ्यायचं आहे। आता हे धिरडं याच्यावर तव्यावर घालूया। असं पसरवून घ्यायचं आहे। असं हे पसरवून घेतलं। आता ह्याला होऊ देऊया। आता थोडीशी कोथिंबीर टाकते वरनं। आता ह्याला थोडंसं प्रेस करून घेते, कोथिंबीर पडणार नाही। आता थोडंसं साईडनं तेल सोडूया। आता ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तर अशा रीतीने हे साईडनं हे सोडवून घ्यायचं आहे। आता थोडंसं ह्याच्यावर तेल टाकूया। असं सोडवून घ्यायचं आहे। आणि किती छान कलर आलाय बघा धिरड्याला या। आता एक आपण हे असं साधं केलंय, आता जे दुसरं करायचं आहे त्याच्यावर आपण चीज टाकूया। कलर खूप छान दिसतं। दोन्ही बाजूने मी या दुसऱ्या बाजूनं पण व्यवस्थित त्याला शेकून घेते, मग आपण दुसरं चीजवालं धिरडं करूया। आता हे दुसऱ्या बाजूनं पण
शेकून झालेलं आहे. हे बघा किती छान कलर आला याला. इकडून पण दोन्ही साईडनं व्यवस्थित भाजलेलं आहे. आता हे काढून घेते. आता अजून एक आपण चीजवाला एक अगदी तुम्हाला पातळ जाड जसं तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात हे पसरवून घ्यायचं आहे. मला थोडं जाड आवडते म्हणून मी जाड घेतलं इथं. तर आता ना याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर फक्त टाकते आणि नंतर ही बाजू शेकून झाल्यानंतर, कारण मग आता चीज टाकलं तर परत ती बाजू शेकता येणार नाही. आता ह्याच्या साईडनं परत तेल टाकूया. तर वरून थोडंसं तेल आणि साईडनं थोडंसं तेल टाकूया. आता हे एक साईडनं या भाजून होऊ देत. मग आपण ह्याला पलटी करून टाकूया. आता हे दुसऱ्या साईडनं भाजून घेऊया. आता ह्याच्या कडा सुटलेल्या आहेत. हे बघा. आता याला पलटवून ह्याला भाजून घेऊया. याचा पण कलर खूप छान आला. सोनेरी कलरवर दोन्ही पण धिरडी आपण व्यवस्थित छान अशी भाजून घेतलेली आहे. आता ह्या साईडनं पण हे भाजलेलं आहे. अगदी मऊसूत झाली आहे धिरडी. आता ह्याच्यावरनं आपण चीज खिसून घेऊया. ज्या मुलांना प्रोटीन खायचं आहे, जिममध्ये मुलं जी जातात, ज्यांना प्रोटीन खायचं आहे त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे नाश्त्यासाठी. डाळींमध्ये पण प्रोटीन असते भरपूर. आणि आता हे बघा आपली दोन्ही धिरडी ही मुगाच्या डाळीची धिरडी तयार आहे. आता हे चीजवालं आहे आणि हे सिंपलवालं आहे. आता हे मी सॉससोबत सर्व केलं आहे. तुम्हाला दह्यासोबत किंवा चटणीसोबत कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता. ते छानच लागते. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.